तर नमस्कार मंडळी, सगळ्यांना सुप्रभात आणि तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सरचे स्वागत आहे. खूप दिवसानंतर आहे, कारण टाईम वगैरे भेटत नव्हता. म्हणजे आजचा ब्लॉग आहे तो म्हणजे स्वप्नपूर्तीचा. स्वप्नपूर्ती म्हणजे आमच्या सगळ्या पोरांचं स्वप्न होतं 4-5 वर्षापूर्वी की 7 थर लागावे आणि फायनली आमचं देवाने गारानं ऐकलं. ठरवलं की एन्जॉयमेंट करण्यासाठी आपण एक सहल काढायची आहे. त्याच सहलीसाठी आज आम्ही निघालेलो आहे आणि आजच आमच्या जय जागेवाला गोविंद पथकाचं नवीन गाणंही लॉन्च होणार आहे. तेही तुम्हाला मी दाखवणार आहे, पण मी ब्लॉगमध्ये दाखवणार नाही कारण ब्लॉगमध्ये कॉपीराईटचे प्रॉब्लेम येतात. तर ते शॉर्टमध्ये पण शॉर्ट व्हिडिओ पण आपण करणारच आहे. तर काय काय मजा करणार आहे, जाताना येताना तिकडे फार्म हाऊसला ते किती मजा करणार, काय करणार हे तुम्हाला मी सगळं दाखवणार आहे. तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा, खूप मजा येणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर मंडळीनं बघा, यांनी 12:30चा टायमिंग दिलेला होता. आता वाजलेत बघा किती, तर तुम्हाला हे बघा 1:20 झालेत. हा आमचा अरेंजमेंट मॅनेजमेंट सगळं करतो. हा बघा, हे चेहरा दाखव रे. हां तर बघा, आणि पोरं बघा किती झालेत, फक्त एवढे झालेत, 1:20 झालं आहे बघा. सगळा सेट वगैरे लावलेला आहे. याचं एक चांगलं आहे की या सगळ्यांना इज्जत देतो, पण बिचारायला ह्यालाच कोण इज्जत देत नाही. चला, गाणं लॉन्च व्हायला फक्त 19 सेकंद बाकी, 18-17. तुम्हाला थोडंफार मी पहिलं दाखवतो गाणं कसं वाजतंय, नंतर दाखवणार नाही, डायरेक्ट मी शॉर्टमध्ये दाखवेन तुम्हाला. हे बघा, सगळ्यांनी लावलेले आहेत, सगळे आतुरत आहेत नवीन गाण्यासाठी. 5, 4, 3, 2, 1. चला, आता आपलं गाणं चालू झालेलं आहे. बघू शकता, सगळ्यांनी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आपल्या यूट्यूब चॅनलला. आवाज तर तीन वाजले तरी काय अजून पोरांचा पत्ता नाही. पोरांनी इकडे स्टार्ट केलेली आहे क्रिकेट खेळायला ऑफिसमध्ये. कधी निघणार देवाला माहिती. चल चल, अरे गेला यार. चला, दादाही आलेले आहेत शुभारंभ करायला पथकाच्या या वर्षीच्या 7 थर लावण्याच्या स्वप्नपूर्तीसाठी जय जागेवाला गोविंद पथकाच्या मंडळाकडून त्यांचे आज अधिकृत गाण्याचे लॉन्च होणार आहे. तर या अधिकृत गाण्याचे अनावरण युवासेना कार्यकारिणी सदस्य श्री पवन जाधव यांच्या हस्ते, यांच्या शुभ हस्ते होत आहे. तरी सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं आहे. मी प्रणित भाई यांना विनंती करतो की त्यांनी आदर्श कदम यांना पवन जाधव यांचा सत्कार करण्यास सांगा. चला, फायनली आम्ही निघालोय. 12:30चा टायमिंग होता आणि आता वाजले 4:30. म्हणजे विचार करा आमची पोरं किती टायमाला पक्की आहेत. तर चला, आता आपण जाऊया लक्झरी. आता लक्झरी पण बघूया, तुम्हालाही दाखवतो. चला.
फायनली मित्रांनो आपण पोहोचलो आपल्या फार्म हाऊसला. तुम्हाला आता व्ह्यू दाखवतो फार्म हाऊसचा. मित्रांनो हा आहे फार्म हाऊस आहे बघा. ज्या बकरा पण आहेत. कधी मनाला वाटलं की डायरेक्ट उचलं तर कापायचे आणि खायला सुरुवात करायची. बघा आजूबाजूला नदी पण आहे. नदीच आहे नाही इथं गटार असायचं. लोकांना वाटेल गटारच आहे, गटारच वाटते पण मित्रांनो गटार नाही आहे, नदी आहे. चला आतमध्ये फार्म हाऊस बघूया आपलं. आपल्याला 2 दिवस इथे घालवायचे. हे बघा हे रूम आहेत सगळे आपले. अजून काय काय ते आतमध्ये जाऊनच समजेल. चला बघा आपला फार्म हाऊस आहे. समोर पण राहण्यासाठी आहे. मच्छीचा घमघम वास येतोय. स्विमिंग खूपच मोठं आहे. समोर दिसतंय ते समोर राहायला, इथे राहायला, तिथे मागाशी दाखवलं तिथे राहायला. तर चला अजून काय काय एन्जॉयमेंट करायला भेटते बघूया. बोल गाणं बोल. हा चला आता आपण वर आलोय. खाली पण रूम आहेत. हे बघा आपला आता हा रूम बघूया केवढा आहे. तर हा वरती हॉल आहे बघू शकता मित्रांनो. आपण आलोय हे बघा हा आपला रूम आहे. आपण वर झोपतोय, इथे खाली सगळे पब्लिक झोपते. आता इथे मच्छी, बोंबील, सुरमई सगळं करतायत ते तुम्हाला दाखवतो. हो बाहेरची लाईट लावायला दिसणार कसं आपल्याला. ते काय भजी आहे ना मित्र. आता नाश्त्याला कांदा भजी आहे मित्रांनो. हे बघा कांदा भजी आणि काय आहे मित्र नाश्त्याला. चहा आणि कांदा भजी ना बस. ओके आणि मच्छी बिच्छी नंतर इथंच करणार आहे का नंतर ना. ओके ओके दादा. आणि मित्रांनो आपल्यासाठी रात्री स्पेशल असणार आहे. हे बघा दाखवतो तुम्हाला. हे बघा बोंबील आहे, बाजूला चिकन, हे असणार आहे प्रॉन्स, कोलबी आणि हा बांगडा. रात्रीचं जेवण वेगळं असणार आहे आपलं. आता फक्त आपण जाऊया भजी खायला. भजी आणि चहा आहे. आणि बघूया आता पोरं खेळायला लागले फुटबॉल, व्हॉलीबॉल. तर चला एन्जॉय करूया. अजून आलो नाही आणि यांनी सुरू केलं. हा आपल्या भावाने बघा आल्या आल्या एल लावून टाकलेत. हा बघा अरे खेळायचं होतं. पलीकडे टाक, पलीकडे टाक. हा हे बघा. ए बरोबर आहे, बरोबर आहे. टाक टाक. ए पुढे मारे. या भजी घ्यायला या. लाईन लागले भजी खायला. चला कांदा भजी, कांदा भजी. एक 2 3. या आईच्या गावात ते गरम बगरच गरम गिरम आहेत ते संपल्या. स्वप्नपूर्ती झाल्याबद्दल तुम्हाला कसं वाटतंय पिकनिकला येऊन. खूप छान वाटतं. पैसे नाही भरले अजून. पैसे नाही भरले. तुम्हाला घेतलं का पैसे नाही भरले तर कसं वाटतं तुम्हाला. 7 थर लागले कसं वाटतंय. 7 तर लागताना बा आम्ही न भूतो ना भविष्य ते आमच्या डोळ्याने पाहिले. 7 तर लागताना. हा बोल. ते स्वप्न 7 तर लागले. त्याच्या मागे मुरमुरत म्हणजे ज्याचा हात होता मोलाचा वाटा तो आता श्रीधर गोडके जांताराच्या गोविंद प्रतिष्ठानचा जो बीन आहे 3 एक्के मारतो झोपून. झोपून 3 एक्के मारतो. झोपून 3 एक्के. आणि बाजूला भुजी घेऊन 4 एक्के मारतो. त्याचं नाव आणि टचकीच समोर तो कंपनी. बसलाय. आणि समोर आमचा आहे आणि हात तिसरा दाराच्या वर गेला. पाय उतरव म्हणतो. पाय तरतरतात, पाय तरतरतात. तीनवाल्याच्या पेक्षा मानेत काय टाकून बसला. याच्यावर का तुम्हाला बोलायचं आहे की घेतले होते दोघे. वजन थोडं जास्त लागलं खाली उतरव. 4-3 कडक रे झालाय. चल 5-3 कडक कडक कडक.
मार कडक गेला 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 जिंकलोय सर्व्हिस आहे कडक आता बघा मजा बघा आपला नायडू आहे नायडूला तंगवा रे मस्त पैकी कडक तंगवा हा गेम एकदम बेस्ट आहे भावांनो मित्रांमध्ये खेळायला कडक एक नंबर गेम आहे हा बघा हा तुम्ही खेळू शकता बघा एकदम मस्त फ्री गेम आहे नायडू आऊट झाला भाव आऊट झाला भावाला खूप थंडी आहे त्यासाठी शेकोटी पेटवलेली आहे तुम्हाला दाखवतो थोडस बरं वाटतं बाबू केवढा आहे अरे इथे हाय तो बघ अरे मोठा आहे एवढा आहे रे 3-4 आहेत बघा सगळे जेवायला बसले आणि बाकी त्यांनी सगळ्यांनी तयारी केली तिथे पण अर्धे आहेत तयारी करून ते बघा चला लेट्स गो निघूया घरी जायला परतीचा प्रवास आजचं दुपारचं जेवण आहे भाकरी राईस आणि चिकन आणि हा गेंडा सॉरी आपलं कांदा हा कांदा तर चला लेट्स गो बाय बाय करूया आणि निघूया
ही बघा ही गाडी आहे अजून एक, याच्यावरनं सामान आलेलं सगळं, मच्छी, बोंबील, कोलबी. बघा आपला हेवी ड्रायव्हर आहे. ओ ड्रायव्हर जरा बघा. ओ ड्रायव्हर. हा बघा आपला हेवी ड्रायव्हर आहे आणि याच्यावरनं आपली मच्छी वगैरे आली. आता टोप बी ह्याच्यातून जातील. बाकीचे लोक बाईक वगैरे घेऊन आलेले आहेत. काय काय जण फोटो काढतायत, बँजो वगैरे घेतलेले आहेत, फोटो वगैरे काढतात. बघूया आता अजून तिकडे जरा जाऊया, कितपर्यंत तयारी झाली बघूया. मजा आली. पिकनिक संपली तर पोरांना विचारूया कसा वाटला फार्म हाऊस. मजा केलात की नाही, काय खूप मजा केली. विषय काय माहितीये का मित्रांनो, भावानो फार्म हाऊस मध्ये आम्हाला खूप मजा आली. ठीक आहे, हा मोरेचा गॉगल आहे भाई, चांगला आहे मी आणि मी देणार नाही, एक तर गॉगल तुटेल. बघ बघ बघ. चला आता फार्म हाऊस वरनं निघालोय तर आपण हॅरीला विचारू. हॅरी ये रे, कसा वाटला तुला फार्म हाऊस. एक नंबर फुल मजा केली, पैसा वसूल फार्म हाऊस. पैसा वसूल आहे मित्रांनो, मजा आली. थोडी लाइटिंग बिटिंग पाहिजे होती आहे ना, जराशी थोडी लाइटिंग पाहिजे होती, पण फार्म हाऊस चांगला आहे. हळदीला पण चांगला आहे. तुमचा साखरपुडा वगैरे करा. बघा हे मैदान आहे इथं सगळं, त्यासाठी चांगलं आहे. तर चला पटकन जाऊया आणि आधी सीट आडूया. काय पकडतात मासे, किती पकडलात मासे. अरे भाई हा कुठून आला. मासे पकडा पकडी चालू आहे भाई. आणि तिकडे आपली बस आहे ती बघा वर. तर चला आम्ही निघालो, तुम्ही येता का. चल उतर. आम्ही दोघं लास्ट होतो. ते बटला बिटला बोलतात. चला 3 मिसळ उतरा लवकर पटापट. जावा जावा चला. पैसे संपले, 500 रुपयातले हे केलं. वसूल आहेत, लय जेवले ते सगळे. जायला तुला मारले बोट. तर फायनली आपली ट्रिप संपलेली आहे. हे बघा सगळे आपल्या आपल्या घरी चाललेले आहेत पोरं. तर मित्रांनो तुम्हाला आमची ट्रिप, आमचा एन्जॉयमेंट आणि आमची व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा. तर लवकरच भेटू आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.